ओके, जन्म आहे त्याचा, वार कोणता त्याचा, रविवार, असं मांडणी केली. आता किती वाढदिवस आहे त्यांनी, 12वा. मग आपण डायरेक्ट पुढे जाऊया आता. मग पहिला वाढदिवस, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा, 11वा आणि 12वा. ओके, 12 वाढदिवस. पहिला 80 ला आहे सृष्टी. दुसरा कोणता कधी असणार पहिला वाढदिवस, जन्म जर 80 ला असला तर 81 ला पहिला वाढदिवस, बरोबर. 82 ला, 83 ला, 84 ला जाधव, 85 ला, 86 ला, 87 ला, 88 ला आणि 89 ला आणि 90 ला. कितवा, अरे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा आणि 10वा. 91 ला आणि 92 ला 12. संपले 12 वाढदिवस त्याची. आता पुढे जाऊया आपण. आता 1980 ला जन्म झाला तो, हे लीप वर्ष का पहिले शोधायचं आहे का, आहेत ना. 80, 1980 सृष्टी आहे ते. भागिले जर 4 गेले तर 4 1 4, 4 गुणे 8 म्हणजे किती भाग होतो, 20चा. म्हणजे ते आहे, पण तारीख किती रे, 5 मार्च आहे. फेब्रुवारी महिना मागे गेलेला आहे, त्याच्याशी आपला काही संबंध नाही, कारण फेब्रुवारी महिना ओलांडला त्याने, तर ते वार जो ते ऍड होऊन येतोय. ओके, बरं ठीक आहे, हा आपला काही कामीचा नाही. दुसरा लीप वर्ष, हा पहिला सापडलाय, 1 2 3 आणि 4 लीप वर्ष आहे जाधव, बरोबर. 1 2 3, ओके, 1 2 3 आणि इथं तारीख किती आहे, 5 मार्च आहे. म्हणजे हे पण आपल्या लीप वर्ष कामीच आहे, कारण आता ते ऍड होऊन येणार. ठीक आहे, मग आता लीप वर्ष किती सापडले आपल्याला, 1 2 आणि 3 सापडले, बरोबर की नाही. हे किती आहेत, 12 आणि ते किती, 12 प्लस 3 किती झाले, 15. ओके, मग 15 भागिले किती, 15 भागिले किती, 7. 7 1 7 2, उरले किती, वार कोणता होता, रविवार होता ना. मग किती दिवस पुढे जाणे आपल्याला, 1 दिवस, म्हणजे रविवार नंतर सोमवार. ओके, मंगळवार वाले सोमवार आलेला.